हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, रियाज किचनमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत टेस्टी स्पायसी आणि झणझणीत अशी पनीर भुर्जी. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. इथं मी घेतलेला आहे एक मोठा कांदा चिरलेला आहे. मी इथं थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे कट करून. इथं एक टमॅटो घेतलेला आहे, थोडीशी शिमला मिरची घेतलेली आहे आणि 2 मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत. इथं मी पनीर किसून घेत आहे छान असं किसणीनं. तर 250 ग्रॅम पनीरची भुर्जी बनवत आहे. छान असं पनीर किसून घ्यायचं. आधी पहिल्यांदा त्याचे मोठे मोठे असे तुकडे बनवायचे. डायरेक्टली कट करून घेतलं तरी चालेल, नो प्रॉब्लेम. तुम्ही बघू शकता छान असं आपलं कट करून झालेलं आहे. तुम्हाला मी पुन्हा एकदा सगळं दाखवते. आता गॅस ऑन करून पॅन ठेवून द्यायचा. त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकलं, थोडेसे खडे मसाले टाकून दिले मी. थोडे मसाले छान असे परतल्यानंतर आता त्याच्यामध्ये आपण घालूया कांदा. त्याच्यामध्ये कांदा ॲड करून घ्यायचा. छान असा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा कांदा. आता आपण त्याच्यामध्ये मिरची घातलेली आहे, टोमॅटो पण घालून घ्यायचं. सगळं छान असं परतून घ्यायचं. 2 ते 3 मिनिटमध्ये छान असं परतून घ्यायचं. परतून झाल्यानंतर इथं मी आलं, लसूण, कोथिंबीर आणि खोबऱ्याची पेस्ट बनवली होती जिरे वगैरे टाकून. ते आपण 2 चमचे घालूया. ते टाकल्यानंतर छान असं हलवून घ्यायचं. मी इथे टाकलेला 1 चम्मच हळद टाकल्यानंतर छान असं परतून घ्यायचं. परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये टाकलेला 1 चम्मच काश्मीरी लाल मिरच पावडर, 2 ते 3 चम्मच मी घरचा काळा मसाला टाकलेला आहे आणि थोडंसं पनीर मसाला टाकत आहे. त्याची सगळं छान असं परतून घ्यायचं. परतून घेतल्यानंतर बघू शकता तुम्ही छान असं परतून घेतल्यानंतर आता त्याच्यामध्ये ॲड करायचं पनीर. त्याच्यामध्ये नमक ॲड करूया. आता नमक टाकून झाल्यानंतर छान असं परतून घ्यायचं. एकजीव सगळं झालं पाहिजे मिश्रण, असं छान असं परतून घ्यायचं. आता त्याच्यावरती मी थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे. 5 मिनिट आपण झाकून ठेवूया लो फ्लेमवरती. तुम्ही बघू शकता किती छान अशी आपली स्पायसी अशी दिसत आहे पनीर भुर्जी. तुम्हाला दाखवते मी एका प्लेट बाउलमध्ये काढून. रोटी बरोबर किंवा चपाती बरोबर खाली तरी खूप छान अशी लागते. टेस्ट रेस्टॉरंट टाईप अशी मी पनीर भुर्जी इथं बनवलेली आहे. कोणताही कलर ॲड न करता नक्की घरी ट्राय करा. अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी रियाज किचनला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. बाय बाय.